माझ्या वडिलांनी मला चांगलं शिक्षण दिलं, बाबांनी चांगलं शिक्षण दिलं. आज बाबाच्या पुण्याईने त्यांच्या कर्माचे फळ हो, म्हणून आज मी डॉक्टर झालो. म्हणून ही आनंदाची बातमी. घरी जातो आणि बाबा सांगतो अगोदर घराकडे निघून जातो. अरे क्यों होता है प्यार बता दिल में है, तो कैसे अचानक मिल जाती है. क्यों होता है प्यार बता दिल में, कैसे अचानक मिल जाती है. सवाल का जवाब नहीं मिल सकता, हर सवाल का जवाब नहीं मिल सकता. आलो घरी, बाबाला आवाज देतो. बाबा कुठे गेले असतील माहित नाही, वावराकडे जात राहतात. कितीदा सांगितलं की म्हटलं माणसं आहेत, त्या माणसाला लावून द्या, तुम्ही जायचं नाही, पण बाबा ऐकत नाही. आले असतील घरी तर आवाज देतो. बाबूजी हो बाबा 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 क्या म्हणते बेटा, कुठे गेलं होतं बाबा? मी बसलो होतो, ते काय 2-3 आमचे मित्र होते पुराणे लोक, तिकडे बसलो होतो. तिकडे बसले होते? चाललास राज? हो आत्ता आलो बाबा. कुठे गेलता? कुठे गेलतो बाबा? हो सांगू बाबा. सांगले मला लहानाचं मोठं केलं. बरोबर आहे, बरोबर आहे बाबा. लहानाचं मोठं केलं, एवढं शिक्षण दिलं बाबा. माझं MBBS चं शिक्षण पूर्ण झालं हो, आणि आज मी डॉक्टर झालो बाबा. परमेश्वरा मी मागत होतो, अरे मोठ्याचा पैसा देऊ लागते, पण गरीबाचा पोरगा लागला पाहिजे. परमेश्वरांसाठी हात मागतो. अरे मोठ्याचा पैसा दोन्ही सर्वांच लागते, पण गरीबाची नाही ताकद पोट भरेल का? पण खरं हिरे या गरिबीमध्ये पैदा झाले. हो बाबा ही गोष्ट सत्य आहे ना. माझ्या पोराने माझा नाव उज्ज्वल केलं, पण आनंद झाला. तू उद्या साखर 1-2 किलो पेढे घेऊन गावाला मोहरीत वाटून दे. वाटून जाऊ बाबा, पण सांग डॉक्टर जरूर झाला तू. गरीबाचा लेखरू आहे, पण एखादी जरी करून द्या तर कोणत्या माझ्या मा बहिणी आल्या किंवा
वो आई वडील सारखे आले त्याची एवढी अडचण करत शेवा पैशाची अपेक्षा नाही करायची नाही बाबा नाही करणार हेच पुण्य भरपूर झाली आजच्या जेवढी सेवा केला नाही का तेच तुला अजून डबल मोठा डॉक्टर बनशील एवढी त्यांची ताकद राहते पैसे गोळ्याच्या मागे पैशा मागे नको धावतो नाही बाबा नाही आपल्या माणूसच्या मागे धावतो पैसा इम्पॉर्टंट नाही म्हणून मी का म्हणलो काय बाबा चांगली ड्युटी कर बाबाजी होय बाबा चांगला सुरक्षित मध्ये कोणत्या याचं ट्रीटमेंट कर सर्वच लोक सारखे राहतो नाही बाबा बाबा गरीब आहे गुल्ला आहे अरे खरोखर गरिबी जास्त आहे श्रीमंती नाही कारण का बेरोजगार पडला आहे हो बाबा विचार करा गरीबाच्या मुलाला खरोखर शिक्षणाकडे लक्ष द्या काहीतरी बनाल तुम्ही एवढंच तुम्हाला विनंती करतो जा बेटा ठीक आहे बाबा निघतो बाबा बघा चला काय करावं काय नाही सुचेनाच झाला बाबा माझी बाबाने माझं लहानाचं मोठं केलं मी 12 दिवसाची असताना माझी आई मरून गेली तर हाताच्या फोडाप्रमाणे माझ्या पप्पाने मला जपलं कधी मला आईची आठवण सुद्धा होऊ दिली नाही त्यांची उपकार कधी फेर करावा काही सुचेनाच झालं बघा पण काय करू त्यांना आनंदाचे क्षण माझ्यामुळेच मिळते आणि शिकून सुशिक्षित वडिलांनीच केलं माझ्या त्यांची उपकार फेड केली पाहिजे आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे माझं प्रेम पहिलीपासून तर आम्ही फायनल पर्यंत एकत्र शिकलो पहिलीपासून फायनल पर्यंत एकत्र शिकलो तो म्हणजे माझं प्रेम त्याचं नाव राज या नावाच्या मुलावरती माझं प्रेम आहे मूर्ख आहे तो 6 महिने झाले मला कॉल नाही आणि मेसेज सुद्धा केली नाही कसं करू त्याला कॉल करते आणि वरतीच्या बस स्टॉपवर त्याला भेटायला बोलवून घेते हॅलो कोण का सोनू मूर्खा आता आठवण आली तुला सोनू सोनू म्हणता माझी तुला आठवण येतच नाही रे अगं तुझी आठवण येते पण काय करू कामामध्ये बिझी होतो म्हणून तुला फोन केला नाही सोडू असं तुला बहाणे तर केव्हाच करता येतात अगं बहाणे नाही करत येतात ए सोनू माझी आठवण आली असती ना 6 महिने झाले तुम्हाला कॉल नाही मेसेज नाही केला अगं नाही केलं मी कामामध्ये होतो म्हणून नाही केलं ए राज काय का माझी जागा दुसरीने घेतली का रे तुला असं वाटतं की तुझी जागा दुसरी कोणीतरी घेऊ शकते म्हणून अरे काही मला माझी मन खात होता रे मला वाटतं माझी जागा कोणी दुसरीने घेतली असेल की कारण तुझा माझ्यावर भरोसा नाही अरे माझ्यापेक्षा तुझ्यावर जास्त भरोसा आहे रे अरे मी स्वतःवर जेवढा भरोसा नाही करत ना तेवढा तुझ्यावरती भरोसा करते बघ मग का अशी वेगळ्यासारखी बोलते ए राज तुला आनंदाची गोष्ट आणि प्रेमाचे 2 शब्द सांगायचे आहेत असं तू मला भेटशील ना कुठं अरे वरतीचा बस स्टॉप आहे ना वरतीच्या बस स्टॉपवरती मी भेटू तुला अच्छा लवकर ये पण मी बघितलं नाही ना का ए राज बघितलं नाही हो मला कॉल करत राहा मी तुला पत्ता सांगत राहते बरं ठीक आहे चल बाय पप्पा मेसेज करून दे बघ सोनू ठीक आहे बाय बाय चल आय लव्ह यू लव यू
दिवसातून माझ्या सोनूने मला फोन केलं आणि मला वरतीच्या बसस्टॉपवरती भेटायला या म्हणून बोलवलं. जर नाही गेलो तर माझी फुकट बसेल आणि पुन्हा फोन करणार नाही. काही हरकत नाही, फोन केला गेलं पाहिजे, सोनूला भेटायला गेलं पाहिजे. एक दिवसाची मला मिळाली नाही, मला सुद्धा किती आठवण आली. जिस दिन बात नहीं होती, जिस दिन बात नहीं होती, दिन नहीं गुजरता, रात नहीं होती, रात नहीं होती. दिन तेरी मेरी बात नहीं होती, दिन तेरी मेरी बात नहीं होती, दिन नहीं गुजरता, रात नहीं होती, दिन नहीं गुजरता, रात नहीं नहीं लगता दिल वो तेरे बिना, नहीं लगता दिल वो तेरे बिना, नहीं लगता दिल नहीं लगता दिल तेरे बिना, ओ नहीं लगता दिल वो तेरे बिना, नहीं लगता दिल वो तेरे बिना, नहीं लगता दिल नहीं लगता दिल तेरे बिना. जिस दिल तेरी मेरी बात नहीं होती, जिस दिल तेरी मेरी बात नहीं होती, दिन नहीं होती, दिन नहीं गुजरता, रात नहीं वरतीच्या बस स्टॉपवरती आले, पण अजूनपर्यंत सोनूचा पत्ता नाही. मला मेसेज केला, पत्ता पाठवला, म्हटलं मला माहित नाही, पण तिने पाठवलं, त्या पत्त्यावर आले, पण अजूनपर्यंत पत्ता नाही. हो सावन आया बादल छाए, बुलबुल चहकी फूल दिए, आने वाले सब आए हैं, आने वाले सब आए हैं, लेकिन तुम कब आओ हो, लेकिन तुम कब आओ हो.
पर्यंत यायचं. काही हरकत नाही. एका हॉटेलमध्ये बसतो, तिथं चहा वगैरे घेतो आणि तिथं वाट बघत राहतो. पाना मूर्खा, मला त्या वरतीच्या बसस्टॉपवर बोलवून घेतला. मला माझे मन खातच आहे. हा मला धोका तर देणार नाही ना. चला समोरच्या बसस्टॉपवर जाऊन बघते, तिथं तर नसेल. हा जात्या रा 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 रो ये रा 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 रो रा 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 रो ये रा 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 रो अग चाहत की लग जाएगी ये जमाना बदल जाएगा. अग चाहत की लग जाएगी ये जमाना बदल जाएगा. इस जमाने की परवाह ना कर, ये जमाना बदल जाएगा. अल्लाह लग जाएगी ये जमाना बदल जाएगा. बदल जाएगा. लग जाएगी मेरा दिल भी मचल जाएगा. आसमाने की परवाह ना कर, ये जमाना बदल जाएगा. काही रेडी वगैरे झालीस का तू? ए सोनू, रेडी वगैरे झालीस? अरे तुझ्याच प्रेमात गुंग होऊन जात होती. मला एक सांग, माझ्या प्रेमामध्ये गुंग होऊन चालली होती, पण माझ्या ऐवजी जर दुसऱ्या कोणी असता तर काय झालं असतं? मला माहितच होत. अरे मला माहितच होत तू येशील म्हणून. तुला माहित होतं मी येईल म्हणून? नाही तर का? जर माझ्या ऐवजी जर सुधीर भाऊ जर आला असतं तर काय झालं असतं ग? सुधीर भाऊ भाऊजी आले असते ना, मी सुधीर भाऊजीला काय म्हटले असते? आय एम सॉरी. सॉरी म्हटली असती, असं म्हटली असतीस नाही का? तुला माझी काय आठवणच येत नाही. अगं तुझी आठवण येते मला. अरे माझी आठवण आली असती ना तुला, तर तुम्हाला कॉल किंवा मेसेज किंवा पत्र पाठवलं असतं बघ. त्याच्याबद्दल सॉरी बघ. सॉरी ना. ए राज काय? अत्तर भरी शीशी. बापरे. अत्तर भरी शीशी पत्थर पे फोड़ दूंगी. असं? अत्तर भरी शीशी पत्थर पे फोड़ दूंगी. तेरे लिए रात में अपने बूढ़े बाप को छोड़ दूंगी. तो तू मुझे दिल न देती तो मैं तेरा दिलदार न होता. तो तू मुझे दिल न देती तो मैं तेरा दिलदार न होता. और तू वजह से मैं तेरा यार न. तलवार कितीही जण खाल्ली असली तरी तिला आधार पाहिजे. आजा बोलती बाबा भाऊ. तलवार कितीही जण खाल्ली असली तरी तिला आधार पाहिजे. हे राज, आणि तुझ्या सारखं भोळ्या मनाचं राज मला यार 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 पाहिजे. भलत्या गलीने जाऊ नको, जिकडे तिकडे आहे खतरा. अन वाजवतील पोरी दारा तुझे असा एखादा मिळेल चक्रा.
दोन दिवसाची ज्वाल तुझी ह्या जगात राहील जत्रा आणि माझ्यासारखं मिळणार नाही असे मिळतील हे 16-17. कसे मिळतील? अरे पण मी कोणाकडे बघतच नाही बघ, माझी ती सवयच नाही. ए राज, सोना दिया सोनार को उसने पायल बना दिया, सोना दिया सोनार को उसने पायल बना दिया. ए राज, जब तुम्हारी याद आती तो राज, तुम्हारे यादों ने मुझे घायल कर दिया. तो शराब पीने से पहले बोतल को हिलाई जाती है. क्या सुधीर भाऊ ने? तो शराब पीने से पहले बोतल को हिलाई जाती है और प्यार करने से पहले नजरों से नजर मिलाई जाती है. म्हणून काय म्हणतो सोनू मी? काय म्हणते राज? हो तुझ्या डोळ्यातील काजल मला करती इशारे, तुझ्या डोळ्यातील काजल मला करती इशारे. तुझ्या डोळ्यातील काजल मला करती इशारे, तुझ्या डोळ्यातील काजल मला करती इशारे. तुझ्या नजरेचे तीर मला करती इशारे, इशारे, इशारे. तुझ्या डोळ्यातील काजल मला करती इशारे, तुझ्या डोळ्यातील खरंच आहे की नाही सोनू? खरंच आहे ना? खरं आहे. मी तुला पाहिले हसता हसते चांदण्या राती फुलतात चांदण्या राती फुलतात. तुला पाहिले हसता हसते चांदण्या राती फुलतात. तुझ्या डोळ्यातील काजल मला करते इशारे, तुझ्या डोळ्यातील काजल मला करते इशारे. तुझ्या नजरेचे तीर मला करते इशारे, तुझ्या नजरेचे तीर मला करते इशारे, इशारे, इशारे. तुझ्या डोळ्यातील काजल मला करते इशारे, तुझ्या डोळ्यातील काजल मला करते इशारे. मामाजी होते तो आपला? हो सासरा होते. हा अहो काय ए राज, काय सांगू तुला? काय? आनंदाची बातमी सांगू तुला. काय सांगत ग?
नाही पहिले तू सांगणार होता मी ना. सांगू सांग. सांगू सांग खरंच ऐकशील हो सांग. तसे मलखानजी होते मलखानजी आमचे मामाजी मलखामजी उखे यांच्याकडून 21 रुपयाचे पारितोषिक. धन्यवाद, लाख लाख शुक्रिया. आमचे मामाजी उके, मथुरामजी उके, मलखामजी उके. ऐका मलखामजी, पतंग है आकाश में धागा है मेरे पास, पतंग है आकाश में धागा है मेरे पास. मैं रहती हूँ बामनी लेकिन मलखाम जी तुम्हारा दिल है मेरे पास, तुम्हारा दिल है मेरे पास. तर तुला सांगू सोडू आपली वर्षीची पीएससी आहे ना वर्दीची पीएससी. वर्षीची पीएससी हा. त्या पीएससी मध्ये डॉक्टर म्हणून माझी नियुक्ती झाली बघ. खरंच राज? खरंच सांगते ए राज, काय ज्या आता तू माझी आनंदाची गोष्ट ऐकते. हो 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 ज्या वर्दीच्या पीएससी मध्ये डॉक्टर म्हणून तू लागला ना, त्याच पीएससी म्हणजे त्या दवाखान्यामध्ये, सरकारी दवाखान्यामध्ये नर्स म्हणून मी सुद्धा लागली म्हणते. तू सुद्धा लागलीस. आता किती आनंदाची बातमी. आपण पहा पहिली ते फायनल पर्यंत एकत्र शिकलो, पहिली ते फायनल पर्यंत एकत्र शिकलो. नंतर तुला वेगळं शिक्षण घेतलं, मी वेगळं शिक्षण घेतलं, पण आपलं प्रेम अतूट होतं. आपलं प्रेम अटूट होतं म्हणून आपण पहिलीपासून तर फायनल पर्यंत शिकलो. पण परमेश्वरालाही वाटत असेल हे प्रेमी असेच राहो म्हणून त्या परमेश्वराने आपल्याला एकत्र सुद्धा आणलं ना. आणलं ना. अगं पैजनातील घुंगरू, अगं पैजनातील घुंगरू पायात वाजलं, पैजनातील घुंगरू पायात वाजलं आणि तुझं लाजलं गावात गाजलं, पैजनातील घुंगरू पायात वाजलं, पैजनातील घुंगरू पायात वाजलं. माझ्या गावाला माहित झालं. अरे कारलं कापलं आणि साखरेच्या पाकात टाकलं, कारलं कापलं साखरेच्या पाकात टाकलं तरी कारलं कडूच लागतं. असं कारलं कापलं आणि साखरेच्या पाकात टाकलं तरी कारलं कडूच लागतं. प्रेम किती पवित्र असलं ना तरी लोक त्याला लपडच म्हणतात. हे खरं बोललीस बघ तू. खरं आहे ना. खरं बोललीस. मग काय म्हणतो सांगू काय तुझ्या आणि माझं प्रेम अतूट होतं म्हणून पुन्हा आपण एकत्र आलो. आलो ना. मग आपल्याला मला सांग, तुझी नोकरी तिथंच आणि माझी नोकरी तिथंच, मग आपण दोघं जर वेगवेगळे राहिलो तर दोघांना 2 क्वार्टर घ्यावे लागतील. असं म्हणायचंय. नाहीतरी आपण लग्न करणारच आहोत. आता जनतेला माहितच आहे आपण लग्न करणार आहोत. हो. आता जनतेला सांगून द्यायचं आपण लग्न केलं म्हणून एकच क्वार्टर घ्यायचं, एकाच रूम मध्ये राहायचं आणि पती पत्नी म्हणून सांगायचं. नाहीतर लग्न करणार आपल्या एका रूमचे पैसे सुद्धा वाचतील. जायचं. चल मग तुझ्या डोळ्यातील काय कर मला, तुझ्या डोळ्यातील काय कर मला, तुझ्या डोळ्यातील काय कर मला. हॅलो हॅलो काय सांगायला 4-5 महिने लोटून गेला. दादा म्हणे तू कोणाची मजूर करायची नाही, गावकीमध्ये तुझे सुखाचे दिवस आले. ठीक आहे म्हणलं मी कोणाची मजूर करणार नाही, पण माझ्या जे होते पैसे ते सगळं मी घरात टाकलं. कसाही पोट भरलं.
पण आता माझ्या एका शिवला पैसा वाचला नाही. चला बिल. हा आमचे भाऊजी राम भाऊजी उसे काय ना ताई तू माझी बहीण होत ना आई तू माझी आईच होत ना मग झाला ना नाता चला चार महिन्याचा काल तू गेला दादा तलवा जगा मुलीला पैसे नाही पाठवला काय करायला काय मोठा विचार पडला मी एक म्हातारा माणूस आता माझ्या खर्च करला जमते का नाही जमत बाबा गेलो आता मी मुलीच्या गावाला जाऊ पाहिजे हा हा वैद्युला तर येऊन गेलो पण मला दवाखाना काही माहित नाही बाबा मी म्हातारा माणूस चला कोणतरी मला रस्त्यात दिसेल हा पण भावाजी येऊन राहिला काकाजी हो माझ्या दादा काकाजी राम राम काका राम राम कुठून आले बाबा तुम्हाला मालूम नाही कुठून आले मी लई दूरून आलो कामाची लई दूरून आलो कामाची कोणतं काम होतं काम कोणतं एकच होतं काकाजी हा अरे 4 महिन्याचा जमाना झाला काकाजी लागले काकाजी तुम्ही वळतीला का मला बघा नवीन पोरगी आली आहे वळतीला आता तुम्ही बरोबर आहे तुम्हाला माहिती हो मला हे सांगा काकाजी हा बोला वटीत आलो हा दवाखाना कोण वटीत सांगतो तुम्हाला आता मी तर इकडे आहो मांडलेला हो पण एक काम करा आज सरळ रस्ता जाते सीधा गांधी चौक म्हणजे कोणता हाताने हा सीधा रस्ता नाही का हा सीधा रस्ता जाते सीधा गांधी चौकात जाते म्हणजे गांधी चौकात हा मग त्याचं उजव्या बाजूने वाटतं ईश्वरकर भाऊच्या पांद्यात म्हणजे ईश्वर म्हणजे उजव्या साईड गेले उजव्या साईड गेलो हा कधी ईश्वरकर भाऊच्या पांद्यात हा त्या पांद्याच्या कडाला बिल्डिंग आहे पीएससीची म्हणजे ईश्वरकर भाऊच्या कडाला बिल्डिंग आहे कडाला पांद्याच्या कडाला बिल्डिंग आहे ठीक आहे बाबा हा
जातो मी बरं राम 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 हा चला त्या काकाजीला मला सांगितलं दादा तू सगळा काय लोणचा साईड घेतो त्यांनी ईश्वरकडच्या मांडे आणि तेवढी तेवढी बिल्ली आमच्या घरचे कुठे गेले असतील माझी जर तब्येत आगींचा वाजून एवढी खराब आहे मला उलट्या राहिल्या कारभारी बापा 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 कसा का हो म्हणतो त्या बहीण बाई अहो मरते बा बापा बापा खाऊन हो जाऊन राहिल्या बापा बापा खाऊन अरे आता समजला मले हा जायचा का होत बस खूप दिवस झाले तेव्हा बहीणबाई हे टाकडी भावलीच्या बहीणबाई मले या वर्षी माया साल साधला तुम्ही बरं बरा नाही तर बरं बरा चला जो चाल येतो होताच आहे जो चाल येतो होताच आहे पण या वर्षी माया साल साधला अरे या दिवसाची किती वाढ मारते अशी लपलप करते का तुझी छाती छाती मला उलट्यावर राहिल्या कसं वाटतं तुला मळमळ वाटते आंबट चिंबट खाऊचे वाटते का खाऊचे खाऊचे त्या बहिणला हे मामा मामा काऊन म्हणते बाबा बाबा म्हणजे का काऊन असं दवाखान्यात जाऊन कोणत्या दवाखान्यात जाऊन कोणत्या दवाखान्यात भंडाऱ्याच्या जाऊन का कुठच्या जाऊन का वरती वरती चाल बरं चाल बरं एवढ्या दिवसाची बाय फसत जाईल का अशी कोणत्या दवाखान्यात आणल्या दवाखाना एवढा मोठा तो माझ्याकडे नाव कोणाच्या दवाखान्यात आणल्या कोणता दवाखाना डोळ्यात दिसतोय नाही का तुम्हाला दवाखाना कोणता दवाखाना हो त्याला त्या बहिणीला ह्या पशु संवर्धन म्हणते बापा आपण येते तुम्हाला गालबी वाटते का मी चला चला लोक माया बापा माया पुरा ढसढस करून राहिला तुझ्या बाई अब आवाज मारा डॉक्टर हात दवाखान्यावर हातो त्या बहिणबाई मेले का येते डॉक्टर आमच्या डॉक्टर बापा बापा कोणीच नाही दिसत मा भाऊ माझ्या बायकोची इकडे वरच्यावर तब्येत खराब झाली आणि येतो एका डॉक्टर नाही डॉक्टर आहे
आता कोणी आवाज मारते का? कसा मारला डॉक्टर साहेब म्हणाल. डॉक्टर साहेब म्हणाल. डॉक्टर साहेब म्हणू चांगले आवाज मारा. कशी मारू देईन हो. अरे कुठं गेलात का डॉक्टर? आमच्या डॉक्टर आमच्या ट्रॅक्टर हो डॉक्टर साहेब. कोणता आवाज मारते का? त्या बहीण तुझ्या डोक्या भाडा पडली असणार. साहेब म्हणा. तुमचे वारले त्या बहीण वारलीच वारली पण मोठी मुजर आहे. त्या बहीण कुठे गेले आता म्हणतो या यायले का फुकटचा पगार देतात का? हो डॉक्टर साहेब हो आहे का नाही घरी? कोणतं दुकानात कोणतं डॉक्टर दवाखान्यात? ओ डॉक्टर ए नॉनसेन्स स्टुपिड इडियट. नॉनसेन्स स्टुपिड इडियट. काय आता जेवण झालं आमच्या गावाचं बापा. मूर्खा नालायका. अजून 15 वर्ष झाले मला लग्नाले. का सांगू तुम्हाला? अरे मी बोलतो का रे करते का रे मूर्खा? का म्हणतात नॉनसेन्स स्टुपिड इडियट. का म्हणते का हे? कडे ते इथं शांतता राखा म्हणून इथं ओरडून राहिला नालायका. तू मला सोड. त्या बहीण बाई हे वारलीच्या बाई नसलीच नशिबात लागली. ते डॉक्टरीला पटवलं असतो ना तर चांगला झाला असता. कोण पेशंट आहे रे? पेशंट कोण आहे? पेशंट कोण आहे? तुझा चरचर कातून राहिला रे. अरे पेशंट कोण आहे? चांगली. अरे देवा परमेश्वरा. नॉनसेन्स. करा ऊपर असे नॉनसेन्स. 12-13 एकर शेती आहे माझ्या घरी. 15 लाखाचा डॉक्टर सर आहोत सर. डॉक्टरीन बाई काय? अशी का सांगू डॉक्टरीन बाई? माझ्या बायकोची लप लप करते जी. सर अहो सर आपल्याकडे लेडीज आणि जेंट्स पेशंट आला. बरं ठीक आहे. हो साहेब. हॅलो. थोडे सांभाळून. तिचा नवरा आहे ना थोडा अनपढ आहे. अनपढ आहे त्याला काहीच कळत नाही. तो इथे वर्ग शिकला नसेल. बरं ठीक आहे मी सांभाळून घेतो. आधी हो साहेब. हॅलो. मला म्हणता का? कोणाला म्हणून राहिलो? कोणाला म्हणून राहिलो? मला म्हणता कोणाला तुमल्याचं कोणाला म्हणून राहिलो? 15 वर्ष झाले का जी? 15 वर्ष झाले कायले लग्नाले लग्नाले. मग मी काय करू? मग मी काय करू? 15 वर्ष झाले तर का म्हणता? पेशंट घेऊन आलेलं कोण आहे? पेशंट मीच आहोत. तुम्ही म्हणते कसं? तुम्ही तर मला चांगलं दिसून बसवा नाही सर. आपल्या डोका खराब करायचा असेल ना तर मूर्खाशीन करा. नॉनसेन्स स्टुपिड इडियट डोक्याच्या भाड्यावरती पडलाय. का म्हणते जे का म्हणते त्या बहिणीला माझ्यासारखा पाहिजे होता तुले. पेशंटला बसवा. हो बसवा खुर्चीवर. मानवा बायकोची पुरी खराब झाली बापा. असा चांगला बोल सरळ कोणाला? पेशंट कोण आहे ना? बसवतीला. डांडर आहेस का? मूर्ख आहेस का? पेशंट तुझी पत्नी आहे ना? मग तू कसा बसून? पेशंट कोणापासून झाली? ते कोणापासून जास्त करायचं नाही. डॉक्टर मी आहे का तू? तुला कळत नाही हा बोर्ड लिहिला इथे शांतता राखा म्हणून? कळलं तर मूर्खाला. चल बसवा पेशंटला बसवा. हो साहेब आपला पेशंट घ्या एकूण चालते व्हा. नाही पाहिजे चल चालते व्हा.
मग स्टेशनला बसवा म्हटलं तुम्हाला. बसवा लवकर, बसवा लवकर. असे डॉक्टर काय पाहिजे त्या बहीण बापा बापा त्याला विचार करताना काय रे ह्या गावात सगळ्याला काय झालं. आपल्या घरचा डॉक्टर झालं त्या जागेला पोहोचून त्या जागेला मग चेक नको करतो. डॉक्टर तो आहेस की मी. अरे डॉक्टर तो आहेस की मी. आधी तुम्ही सांग मग मागून करू द्यायला म्हणते. बरं करा करा त्या बजेट करू द्या पेशंटला करा. पण तिथं म्हणलं तिथं काय हो बरं ठीक आहे. मा बापा चाकीच्या वर बांधू नाही कोठे काढते का बापा. बापा तोंडाची जीभ काढते बाहेर काढतो म्हणते. बापा डोळ्यात पाहिजे. ते मला माहित आहे ना डॉक्टर साहेब. डॉक्टरीन बाई तुम्हाला सांगतो तुम्हाला उलटा होत आहे. अजून काय दुखत आहे. पोटात दुखून जायला सरळ नाही झालं का. डॉक्टरीन बाई माई बायको गाभण आहे. हो साहेब जमला. डॉक्टर साहेब जमला का. मला माहित आहे कधी का जमला. वर्षी माई फसत काढतीच आहे. काम का जमला. का जमला म्हणजे माई बायको गाभण आहे. माई बायको गाऊन झाला चांगला बोल झालाय का. अरे त्याला नाही म्हणा. अरे तिला गरोदर मॅडम तसं काहीच नाही आहे. तसं काहीच नाही. तिच्या पोटाचं दुखणं म्हणजे तिला डायरिया झाला. तिला डायरिया झाला म्हणून तिच्या पोटामध्ये आणि तिला उलट्या होतात. मॅडम झाला मॅडम. हॅलो मॅडम मी काय म्हणतो मला फोन आला नागपूरवरून. अच्छा माझी मीटिंग आहे. मला लवकर जायला हवं. ठीक आहे मी पेशंटला चेक केलं. तिला डायरिया झाला. तिला इंजेक्शन दे आणि टॅबलेट दे आणि पैसे घ्यायला विसरायचं नाही. बघ माझी बॅग घे. मला लवकर फोन आला. मला उशीर होत आहे. मला जायचं आहे. बॅग लवकर. त्या बहीण साला याही साल मला असाच गेला. अजून का सांगू. जो चाले ते तो होताच त्याचे. जो चाले ते तो होताच नाही. त्या बहीण माय हे अशी बायको लागली. त्या बहीण खापर फुटी. त्या बहीण माय हिच्या आता कराच लागते मला. खोटं माझ्या हातात नाही जाऊन काजी वेळ आहे का. नाते राहू द्या बहीण हात काय लपलप करते. नाही जेवढे लोक आहे मग बरं काय मॅडम. हा बरं ठीक आहे. माझी बॅग घेतली काय लवकर या. हो लवकर ठीक आहे येतो लवकर. डॉक्टरीन बाई त्याला आईस्क्रीम होता. तिला तिच्या बायकोचा टेम्परेचर डॉक्टरीन बाई चेक करायचा होता म्हणलो. काय रे नॉनसेन्स. चला बाजूला. आणि माझ्यावर आय आय बाप्पा बाप्पा. हे लग्न बुजाडात पटवण्यापेक्षा हे डॉक्टरीला पटवलं होतं ना चांगला झाला असता. त्या बहीण कशी अंगामुंगाले आहे. हे मा घरची तर एकदम असायच्या बहीणची वारली. तिचे मायबाप कशी आहे हे कशी. तिचे मायबाप पाहिलं ते ठोकर टाकर आणि हे कुठून निघलं का पोंगर पिकअप पोकर फिंगर. त्या बहीण माय वारा गेला हवा लिहितो उडून जाते. तुझा नवरा डोक्याच्या भारावर पडलाय. टॅबलेट येते तुला सकाळ दुपार संध्याकाळ 3 टाइम घ्यायचं आणि माझी फिल्ड आणि चालते. ए नामदेव
फी द्या आणि चालता हो. माझी फी द्या आणि चालता हो. कुठं अरे माझी फी दे दवाखान्याची. पैसे झाले 2000. किती झाले 2000. आम्हाला का फुटक्या समजते त्या किती झाले 2000. देऊ का ना उद्या देऊन देईन मी. नाही येत ना दादा. देऊन देईन ना हो, पाहिजे नाही येत ना. बहीण आहे तिच्या बहीण पोकर फिंगर आहे पाहिजे ना आता मी आणलो नाही. बरं मॅडम जाऊ द्या फोनपे मारून टाकेल तुमच्या PSC ला देऊन देईन ठीक आहे. अरे जा मग त्या बहीण मी काय म्हणतो आधी मॅडम एक गोष्ट राहिली होती नाही अरे कोणती? माझी माही शेरी नाही देऊन राहिली तिच्यासाठी असं एकाने टॅबलेट देऊन मूर्खा हा जनावरांचा दवाखाना वाटते का तुला मानते? अरे मनवाचा दवाखाना आहे मानवाचा दवाखाना आहे. नाही गमत बहिणीला हे उगावली बाजूक लागली ज्या बहीण तुम्हाला घरी यायचं नाही त्या बहीच्या वाढले या बाईचा भाग सत्ता झाला त्या बाई नाही का माझी बाई